दररोज तुमचं मन किती गोष्टींवर रागावतं, काळजी करतं किंवा दुःखी होतं याचा कधी विचार केलाय? एखादा मेसेज उशिरा आला, कोणी तुमचं कौतुक केलं नाही, ट्रॅफिकमध्ये अडकलात, ऑफिसमध्ये एक छोटी चूक झाली आणि त्या एका छोट्याशा घटनेनं तुमचा पूर्ण दिवस खराब होतो. पण इथे एक धक्कादायक सत्य आहे. तुमच्या आयुष्यातील बहुतेक ताण हा समस्यांमुळे नसतो, तर त्या समस्यांना तुमचा मेंदू ज्या पद्धतीनं अर्थ लावतो त्यामुळे असतो. कल्पना करा, जर तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही तर योग्य दृष्टिकोनातून पाहायला शिकलात, तर तुमचं मन किती शांत होईल. आज आपण जाणून घेणार आहोत 8 शक्तिशाली सायकॉलॉजी प्रिन्सिपल्स जे तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलू शकतात. चॅप्टर 1. तुमचा मेंदू छोट्या गोष्टींना मोठं संकट का समजतो? कल्पना करा, सकाळची सुरुवात छान झालीये, पण ऑफिसला जाताना ट्रॅफिकमध्ये अडकलात, किंवा तुम्ही पाठवलेल्या मेसेजला समोरच्या व्यक्तीनं काही तास उत्तर दिलं नाही. कदाचित कोणीतरी तुमच्या कामावर एक छोटी टीका केली. या घटना स्वतःमध्ये फार मोठ्या नसतात, तरीही त्या दिवसभर आपल्या मनात फिरत राहतात. आनंदाचे अनेक क्षण मागे पडतात आणि लक्ष फक्त त्या एका छोट्या गोष्टीवर केंद्रित होतं. प्रश्न असा आहे की असं का होतं? याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेत दडलं आहे. आपल्या मेंदूमध्ये एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, ज्याला मानसशास्त्रात निगेटिव्हिटी बायस म्हणतात. याचा अर्थ सकारात्मक अनुभवांपेक्षा नकारात्मक अनुभवांकडे आपलं लक्ष अधिक वेगानं आणि अधिक काळ टिकतं. एखाद्या दिवशी 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं आणि एका व्यक्तीनं टीका केली, तर रात्री झोपताना तुमच्या मनात कोणती गोष्ट जास्त आठवेल? बहुतेक वेळा ती एक टीका. कारण मेंदूला संभाव्य धोके ओळखण्याची सवय लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून मिळाली आहे. पूर्वीच्या काळात ही सवय आपल्या जगण्यासाठी आवश्यक होती. जंगलात राहणाऱ्या आपल्या पूर्वजांनी प्रत्येक आवाज, प्रत्येक सावली आणि प्रत्येक अनोळखी हालचालीकडे दुर्लक्ष केलं असतं, तर त्यांचं जगणं कठीण झालं असतं. म्हणूनच आपल्या मेंदूचा एक भाग सतत विचारत असतो, इथे काही धोका तर नाही ना? हा सर्व्हायव्हल ब्रेन आजही तसाच कार्यरत आहे. फरक इतकाच की आज जंगलातील सिंह नाहीत, पण ईमेल, सोशल मीडिया, ऑफिसचा ताण आणि लोकांची मतं यांनाच मेंदू अनेकदा धोक्यासारखं समजतो. याच वेळी आणखी एक प्रक्रिया सुरू होते, जिला इमोशनल ॲम्प्लिफिकेशन म्हणता येईल. म्हणजेच एखादी छोटी घटना आपल्या भावनांमुळे मनात मोठी बनते. एका छोट्या गैरसमजाला आपण नातं तुटण्याची सुरुवात समजतो. एका छोट्या चुकीला आपण स्वतःच्या अपयशाचा पुरावा मानतो. घटना लहान असते, पण तिच्याभोवती आपल्या मनानं तयार केलेली कथा खूप मोठी असते. हीच आधुनिक जीवनातील सर्वात मोठी विसंगती आहे. आपला मेंदू अजूनही आदिम काळातील सुरक्षेच्या पद्धतीनं काम करतो, पण आपण डिजिटल आणि वेगवान जगात जगतो. मोबाईलवरील प्रत्येक नोटिफिकेशन, सोशल मीडियावरील प्रत्येक तुलना किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावरील गंभीर भाव यांना मेंदू कधीकधी वास्तविक संकटासारखा अर्थ लावतो. प्रत्यक्षात धोका नसतानाही शरीरात ताण वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि मन सतत विचारांच्या भोवऱ्यात अडकतं. म्हणूनच छोट्या समस्या आपल्याला प्रचंड मोठ्या वाटतात. समस्या मोठी नसते, तिला दिलेला मानसिक अर्थ मोठा असतो. ही गोष्ट समजून घेणं हा बदलाचा पहिला टप्पा आहे. जेव्हा पुढच्या वेळी एखादी छोटी गोष्ट तुमचं मन अस्वस्थ करेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ही घटना खरोखरच धोकादायक आहे का? की माझा मेंदू फक्त जुन्या सवयीप्रमाणे प्रतिक्रिया देत आहे?
अनेकदा उत्तर दुसरंच असतं. आणि जेव्हा तुम्हाला ही जाणीव होऊ लागते, तेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टीवर भावनिक प्रतिक्रिया देणं कमी करता. मन हळूहळू शांत होऊ लागतं, कारण तुम्ही समस्यांशी लढत नाही, तर त्यांना पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलत असता. पण इथेच एक आणखी मोठा प्रश्न उभा राहतो. जर आपल्या मेंदूची ही सवय जन्मजात असेल, तर आपण तिला बदलू शकतो का? पुढील अध्यायात आपण याचं उत्तर शोधणार आहोत. चॅप्टर 2. सगळ्यावर कंट्रोल ठेवण्याची सवयच तणावाचं कारण असते. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या आयुष्यातील बहुतेक ताण हा घडलेल्या घटनांमुळे नसतो, तर त्या घटना आपल्या मनासारख्या घडल्या नाहीत म्हणून निर्माण होतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी असं वाटतं. लोकांनी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागावं, परिस्थिती नेहमी आपल्या बाजूने असावी, कोणतीही अडचण येऊ नये आणि प्रत्येक योजना अगदी परफेक्ट पार पडावी. पण वास्तव वेगळं असतं. आणि जेव्हा वास्तव आपल्या अपेक्षांशी जुळत नाही, तेव्हा तणाव सुरू होतो. मानसशास्त्रात याला इल्युजन ऑफ कंट्रोल म्हणतात. म्हणजेच आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातील खूप गोष्टी नियंत्रित करू शकतो, पण प्रत्यक्षात त्यातील अनेक गोष्टी आपल्या हातातच नसतात. आपण हवामान बदलू शकत नाही, इतरांच्या भावना नियंत्रित करू शकत नाही, ट्रॅफिक थांबवू शकत नाही किंवा भूतकाळ बदलू शकत नाही. तरीसुद्धा आपण या गोष्टी बदलण्याचा मानसिक प्रयत्न करत राहतो. हा प्रयत्नच आपली मानसिक ऊर्जा संपवतो. समजा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी निघाला आहात आणि अचानक रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी लागते. या क्षणी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. पहिला म्हणजे रागावणं, सतत घड्याळ पाहणं, स्वतःला दोष देणं आणि परिस्थितीवर चिडणं. दुसरा म्हणजे वास्तव स्वीकारणं आणि पुढे काय करता येईल याचा विचार करणं. ट्रॅफिक तुमच्या रागामुळे कमी होणार नाही, पण तुमचा तणाव नक्कीच वाढेल. याच ठिकाणी एक्सेप्टन्स सायकॉलॉजी महत्त्वाची ठरते. स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, स्वीकार म्हणजे वास्तवाला वास्तव म्हणून पाहणं. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्याशी लढण्याऐवजी त्यानुसार स्वतःला जुळवून घेणं. जेव्हा आपण वास्तव स्वीकारतो, तेव्हा मन विरोध करणं थांबवतं आणि उपाय शोधायला सुरुवात करतं. यासाठी एक सोपी मानसिक सवय उपयोगी पडते, जिला सर्कल ऑफ कंट्रोल म्हणतात. स्वतःला प्रत्येक समस्येच्या वेळी एक प्रश्न विचारा: या परिस्थितीत माझ्या नियंत्रणात काय आहे? उदाहरणार्थ, इतर लोकांचं मत तुमच्या नियंत्रणात नाही, पण त्यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच आहे. पाऊस तुमच्या हातात नाही, पण छत्री येऊन बाहेर पडणं तुमच्या हातात आहे. नोकरीतील प्रत्येक निर्णय तुमच्या हातात नसतो, पण तुमचं काम प्रामाणिकपणे करणं तुमच्या हातात असतं. याच विचारातून लेटिंग गोची सुरुवात होते. अनेक लोकांना वाटतं की प्रत्येक गोष्ट धरून ठेवणं म्हणजे जबाबदारी, पण खरं पाहिलं तर काही गोष्टी सोडून देणं हीच मानसिक परिपक्वता असते. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं, प्रत्येक टीकेला उत्तर देणं गरजेचं नसतं, प्रत्येक छोट्या चुकीवर स्वतःला शिक्षा करणंही योग्य नसतं. काही गोष्टी जाऊ देण्याची ताकदच मनाला हलकं करते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एनर्जी मॅनेजमेंट. आपल्या दिवसात मानसिक ऊर्जेचा एक मर्यादित साठा असतो. जर ती ऊर्जा आपण अशा गोष्टींवर खर्च केली ज्या आपल्या नियंत्रणातच नाहीत, तर खरंच महत्त्वाच्या निर्णयांसाठी काहीच उरत नाही. पण जेव्हा आपण फक्त आपल्या कृती, विचार आणि निर्णयांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तीच ऊर्जा आपल्याला शांत, प्रभावी आणि आत्मविश्वासी बनवते. लक्षात ठेवा, शांत माणूस तो नसतो ज्याच्या आयुष्यात समस्या नसतात. शांत माणूस तो असतो
ज्याला कोणत्या गोष्टी बदलता येतात आणि कोणत्या स्वीकाराव्या लागतात यातील फरक समजलेला असतो. ज्या क्षणी तुम्ही प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा हट्ट सोडता, त्या क्षणापासून तणाव तुमच्यावरचं नियंत्रण गमावू लागतो. पण अजून एक मानसिक सवय आहे जी माणसाला अनावश्यक दुःख देते. ती म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडून घेण्याची सवय. पुढील अध्यायात आपण पाहूया दुसऱ्यांच्या प्रत्येक वागण्याचा अर्थ आपण स्वतःबद्दल का काढतो. चॅप्टर 3. प्रत्येक गोष्ट पर्सनल घेणं थांबवा. कल्पना करा, तुम्ही एखाद्याला मेसेज करता आणि अनेक तास त्याचं उत्तर येत नाही. लगेच मनात विचार सुरू होतात. मी काही चुकीचं बोललो का? तो माझ्यावर नाराज आहे का? आता त्याला माझ्याशी बोलायचं नसेल. काही मिनिटातच आपण अशी एक कथा तयार करतो ज्याचा वास्तवाशी कदाचित काहीच संबंध नसतो. खरं म्हणजे समोरची व्यक्ती कामात व्यस्त असू शकते, तिचा फोन सायलेंटवर असू शकतो, किंवा ती स्वतःच्या काही समस्यांशी झुंजत असू शकते. पण आपला मेंदू प्रत्येक गोष्ट स्वतःशी जोडून पाहण्याची सवय लावून घेतो. मानसशास्त्रात याला पर्सनलायझेशन बायस म्हणतात. म्हणजे इतरांच्या वागण्यामागचं कारण नेहमी स्वतःशी संबंधित आहे असा चुकीचा निष्कर्ष काढणं. ही सवय हळूहळू आत्मविश्वास कमी करते आणि अनावश्यक तणाव निर्माण करते. एखाद्याचा मूड खराब असेल, बॉसने कमी बोललं असेल किंवा मित्राने कार्यक्रम रद्द केला असेल तरी आपण लगेच स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण वास्तव हे आहे की प्रत्येक व्यक्ती तिच्या स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष, चिंता आणि अनुभवांमधून वागत असते. प्रत्येकाच्या मनात अशी एक लढाई सुरू असते जी बाहेरून दिसत नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडणं योग्य नसतं. याच ठिकाणी इमोशनल डिटॅचमेंट म्हणजेच भावनिक अंतर ठेवण्याची कला महत्त्वाची ठरते. याचा अर्थ लोकांपासून दूर जाणं नाही किंवा भावना दाबणं नाही. याचा अर्थ इतकाच की प्रत्येक गोष्ट मनावर न घेणं. प्रत्येक टीका ही तुमच्या किमतीचा निर्णय नसतो. प्रत्येक नकार म्हणजे तुमचं अपयश नसतं. आणि प्रत्येक शांतता म्हणजे तुमच्याबद्दलचा राग नसतो. जेव्हा आपण प्रत्येक घटनेकडे थोड्या अंतरावरून पाहायला शिकतो तेव्हा मन अधिक स्थिर राहू लागतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अदर पीपल्स बिहेवियर. लोक कसे वागतात हे अनेकदा त्यांच्या स्वभावावर, त्यांच्या परिस्थितीवर आणि त्यांच्या भावनिक अवस्थेवर अवलंबून असतं. एखादी व्यक्ती चिडून बोलली तर त्यामागे तुमची चूकच असेल असं नाही. कदाचित तिचा दिवसच खराब गेला असेल. म्हणूनच दुसऱ्यांचं वागणं हे नेहमी तुमचं प्रतिबिंब नसतं. मानसशास्त्रात प्रोजेक्शन नावाची एक संकल्पना आहे. अनेकदा लोक त्यांच्या स्वतःच्या भीती, असुरक्षितता किंवा अपूर्णतेचा भार दुसऱ्यांवर टाकतात. उदाहरणार्थ, जो माणूस स्वतःवर समाधानी नसतो तो इतरांवर जास्त टीका करतो. जो स्वतः असुरक्षित असतो तो दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्येक टीका किंवा नकार तुमच्याबद्दलच आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ वर्थ. तुमची किंमत इतरांच्या मतांनी ठरत नाही. लोकांनी तुमचं कौतुक केलं म्हणून तुम्ही मौल्यवान होत नाही आणि त्यांनी टीका केली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. खरी आत्ममूल्याची भावना आतून निर्माण होते. जेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमच्या मूल्यांवर आणि कृतींवर आधारित असतो तेव्हा बाहेरच्या प्रतिक्रिया तुमच्यावर कमी परिणाम करतात. म्हणून पुढच्या वेळी एखादी व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही तेव्हा लगेच स्वतःला दोष देऊ नका. एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, मी जे गृहीत धरतोय
ते खरंच सत्य आहे का? अनेक वेळा उत्तर नाही असतं. आणि ही छोटी जाणीव तुमचं मन अनावश्यक दुःखापासून वाचवू शकते. पण जरी आपण प्रत्येक गोष्ट पर्सनल घेणं कमी केलं, तरी एक दुसरी सवय आपल्याला सतत मानसिक थकवा देते. ती म्हणजे एकाच विचाराभोवती पुन्हा पुन्हा फिरत राहणं. पुढील अध्यायात आपण समजून घेऊया की ओव्हर थिंकिंग छोट्या समस्यांना पर्वतासारखं मोठं का बनवतं. चॅप्टर 4, ओव्हर थिंकिंग छोट्या समस्यांना मोठं बनवतं. तुमच्या आयुष्यात कधी असं झालं आहे का की एक छोटीशी घटना घडली आणि ती घटना संपल्यानंतरही तुमचं मन तिला पुन्हा पुन्हा जगत राहिलं? एखाद्या व्यक्तीनं थोडंसं वेगळं उत्तर दिलं, मीटिंगमध्ये तुमच्याकडून एक छोटी चूक झाली किंवा एखाद्या निर्णयाबद्दल शंका वाटली. घटना काही मिनिटांची होती, पण तिचा विचार तासनतास, कधीकधी दिवसंदिवस मनात सुरूच राहिला. समस्या घटना नव्हती, समस्या होती त्या घटनेभोवती सतत फिरणारी विचारांची साखळी. हाच ओव्हर थिंकिंगचा खरा सापळा आहे. मानसशास्त्रात या सवयीला रुमिनेशन म्हणतात, म्हणजे एकाच विचाराला वारंवार मनात फिरवत राहणं. अशावेळी मेंदू उपाय शोधत नाही, तर त्याच प्रश्नांमध्ये अडकून पडतो. मी असं का बोललो? तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? जर मी वेगळा निर्णय घेतला असता तर? असे प्रश्न सतत मनात फिरत राहतात. आपल्याला वाटतं आपण समस्येचा विचार करत आहोत, पण प्रत्यक्षात आपण फक्त त्या समस्येला अधिक मोठं करत असतो. याचबरोबर आणखी एक मानसिक सवय काम करू लागते, जिला कॅटास्ट्रोफायझिंग म्हणतात. म्हणजेच एखाद्या छोट्या घटनेचं सर्वात वाईट परिणामांमध्ये रूपांतर करणं. उदाहरणार्थ, बॉसने एकदा बोलावलं की लगेच मनात विचार येतो, कदाचित माझी नोकरी जाणार. एखाद्या मित्रानं फोन उचलला नाही की वाटतं, आपली मैत्री संपली. वास्तवात काहीच घडलं नसतानाही मेंदू स्वतःच भीतीदायक कथा तयार करतो. ही कल्पना इतकी प्रभावी असते की शरीरही त्या काल्पनिक धोक्याला खरी प्रतिक्रिया देऊ लागतं. यानंतर सुरू होते फ्युचर अँक्झायटी, म्हणजे अजून घडलंच नाही अशा भविष्याची चिंता. आपण वर्तमानात नसतो, तर भविष्यातील शक्यतांमध्ये जगत असतो. उद्या काय होईल? मी अपयशी ठरलो तर? लोकांनी मला नाकारलं तर? अशा विचारांमुळे आजचा शांत क्षणही तणावपूर्ण बनतो. भविष्याची तयारी करणं वेगळं आणि भविष्याची भीती बाळगणं वेगळं. ओव्हर थिंकिंग या दोन्ही गोष्टींची गल्लत करायला लावतो. या सगळ्यामुळे मन एका मेंटल लूपमध्ये अडकतं. जसं एखादं गाणं सतत रिपीट मोडवर वाजत राहतं, तसं तेच विचार पुन्हा पुन्हा डोक्यात फिरत राहतात. जितका जास्त विचार कराल तितकं उत्तर मिळेल असं वाटतं, पण अनेक वेळा जास्त विचार केल्यानं स्पष्टता मिळत नाही, उलट गोंधळ वाढतो. मन थकतं, निर्णय क्षमता कमी होते आणि आनंद हळूहळू नाहीसा होतो. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठी ब्रेकिंग द थॉट सायकल आवश्यक आहे. सर्वात आधी स्वतःला विचारा, मी सध्या समस्येचं समाधान शोधतोय की फक्त त्याच विचारांमध्ये अडकलोय? हा प्रश्नच अनेकदा जागृती निर्माण करतो. त्यानंतर लक्ष वर्तमान क्षणाकडे वळवा. खोल श्वास घ्या, थोडं चालायला जा, एखादं काम सुरू करा किंवा तुमच्या नियंत्रणात असलेली एक छोटी कृती करा. कृती ही ओव्हर थिंकिंगची सर्वात प्रभावी औषध असते, कारण मेंदू विचारांमध्ये अडकलेला असताना कृती त्याला वास्तवात परत आणते. लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग म्हणजे बुद्धिमत्तेचं लक्षण नाही. अनेकदा तो भीतीचा मुखवटा असतो. प्रत्येक विचार सत्य नसतो आणि प्रत्येक शक्यता वास्तवात बदलत नाही. जेव्हा तुम्ही विचारांना
फक्त विचार म्हणून पाहायला शिकता, तेव्हा त्यांचं तुमच्यावरचं नियंत्रण कमी होऊ लागतं. पण मन शांत करण्यासाठी फक्त विचार थांबवणं पुरेसं नाही. पुढचा टप्पा म्हणजे परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया न देता योग्य प्रतिसाद देणं. पुढील अध्यायात आपण पाहूया, रिॲक्शन ऐवजी रेस्पॉन्स निवडणं मानसिक शांततेसाठी इतकं महत्त्वाचं का आहे. चॅप्टर 5, रिॲक्शन ऐवजी रिस्पॉन्स निवडायला शिका. कल्पना करा, तुम्ही दिवसभर मेहनत करून एक महत्त्वाचं काम पूर्ण केलं आहे, पण शेवटी कोणीतरी फक्त एकच वाक्य बोलतं, हे अजून चांगलं होऊ शकलं असतं. त्या एका वाक्याने तुमचा मूड बदलतो, राग येतो, मन दुखावतं आणि कदाचित तुम्ही लगेच उत्तरही देता. काही मिनिटांनंतर मात्र जाणवतं की आपण जरा जास्तच प्रतिक्रिया दिली. असा अनुभव जवळजवळ प्रत्येकाने घेतलेला असतो. कारण बहुतेक वेळा आपली समस्या परिस्थिती नसते, तर त्या परिस्थितीवर दिलेली तात्काळ प्रतिक्रिया असते. आपल्या मेंदूमध्ये भावना आणि विचार हे नेहमी एकाच वेगाने काम करत नाहीत. एखादी गोष्ट मनाला धक्का देते तेव्हा भावना आधी जागृत होतात आणि विचार नंतर. म्हणूनच आपण रागात, भीतीत किंवा दुःखात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात. याच ठिकाणी इमोशनल रेग्युलेशन म्हणजे भावनांचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं. याचा अर्थ भावना दाबणं नाही, तर त्या समजून घेणं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं. भावना नैसर्गिक आहेत, पण त्यांच्यावर कृती करणं हा आपला निर्णय असतो. यासाठी मानसशास्त्रात एक महत्त्वाची संकल्पना सांगितली जाते, ती म्हणजे रिस्पॉन्स गॅप. कोणतीही घटना घडते आणि त्यावर आपण प्रतिक्रिया देतो. या दोन गोष्टींच्या मध्ये एक छोटासा क्षण असतो. तो क्षण खूप लहान असतो, पण त्यातच आपल्या आयुष्याची गुणवत्ता दडलेली असते. जर आपण त्या एका क्षणात थांबू शकलो तर भावनेच्या भरात घेतलेला निर्णय टाळू शकतो. अनेकदा फक्त 10 सेकंद शांत राहणं, एक खोल श्वास घेणं किंवा लगेच उत्तर न देणंही मोठा फरक निर्माण करतं. याच क्षमतेला मजबूत करण्यासाठी माइंडफुलनेस खूप उपयुक्त ठरते. माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं. भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता यामध्ये अडकण्याऐवजी सध्या काय घडत आहे हे शांतपणे पाहणं. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांकडे निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहता, तेव्हा त्या भावना हळूहळू त्यांची ताकद गमावू लागतात. राग येतो, पण तो तुमच्यावर राज्य करत नाही. भीती वाटते, पण ती तुमचे निर्णय नियंत्रित करत नाही. यानंतर येतं सेल्फ कंट्रोल. अनेक लोकांना वाटतं की स्वतःवर नियंत्रण म्हणजे कठोरपणा, पण खरं सेल्फ कंट्रोल म्हणजे योग्य क्षणी योग्य कृती निवडण्याची क्षमता. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं. कधीकधी शांत राहणं, योग्य वेळेची वाट पाहणं किंवा परिस्थिती समजून घेणं हेच सर्वात प्रभावी उत्तर असतं. ही कमजोरी नसून मानसिक ताकदीचं लक्षण आहे. याचा शेवटचा परिणाम दिसतो काम डिसिजन मेकिंगमध्ये. जेव्हा मन शांत असतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. अशा वेळी आपण भावनांच्या प्रभावाखाली नव्हे, तर मूल्यांवर आणि वास्तवावर आधारित निर्णय घेतो. शांत मनाला दूरचं चित्र दिसतं, तर अस्थिर मन फक्त त्या क्षणातील भावनांमध्ये अडकून राहतं. म्हणूनच यशस्वी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत लोक प्रत्येक परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते आधी समजून घेतात, मग निर्णय घेतात. लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद तुम्ही किती पटकन प्रतिक्रिया देता यात नसते, तर किती शांतपणे योग्य प्रतिसाद देता यात असते. प्रत्येक वेळी आयुष्य तुम्हाला 2 पर्याय देतं: भावनांच्या भरात वाहून जाणं किंवा थोडा वेळ थांबून शहाणपणाने कृती करणं.
हा छोटासा फरकच तुमच्या नात्यांमध्ये, करिअरमध्ये आणि मानसिक शांततेमध्ये मोठा बदल घडवू शकतो. पण शांत प्रतिसाद देण्यामध्ये अजून एक मोठा अडथळा असतो. तो म्हणजे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची इच्छा. पुढील अध्यायात आपण पाहूया परफेक्शनिझम कसं आपल्या आनंदाचं आणि मानसिक शांततेचं सर्वात मोठं नुकसान करतं. चॅप्टर 6. परफेक्शनिझम म्हणजे शांततेचा सर्वात मोठा शत्रू. तुम्ही कधी एखादं काम सुरू करण्यापूर्वीच विचार केला आहे का, हे परफेक्ट झालं नाही तर? कदाचित तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा ठरवला असेल, सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करायचं असेल किंवा आयुष्यात एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल. पण मनात एकच आवाज सतत येत राहतो, अजून तयारी नाही, अजून वेळ नाही, अजून थोडं शिकूया. आणि अशा प्रकारे अनेक चांगल्या संधी कधीच सुरू होत नाहीत. कारण आपल्याला अपयशाची भीती नसते, आपल्याला परिपूर्ण नसण्याची भीती असते. यालाच मानसशास्त्रात परफेक्शनिझम म्हणतात. बाहेरून पाहिलं तर परफेक्शनिस्ट लोक खूप शिस्तबद्ध आणि मेहनती वाटतात, पण आतून ते सतत एका अदृश्य दडपणाखाली जगत असतात. त्यांना प्रत्येक काम निर्दोष हवं असतं, प्रत्येक निर्णय योग्य हवा असतो, प्रत्येक वेळी सर्वांनी कौतुक करावं असं वाटतं. आणि जेव्हा वास्तव तसं घडत नाही तेव्हा ते स्वतःवरच नाराज होतात. या सवयीच्या मुळाशी असते फिअर ऑफ मिस्टेक्स, म्हणजेच चूक होण्याची भीती. अनेकांना वाटतं की एक चूक म्हणजे आपली क्षमता संपली, लोक आपल्याला कमी लेखतील किंवा आपण अपयशी ठरू. पण वास्तव अगदी उलट आहे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे शेकडो चुका असतात. फरक इतकाच असतो की त्यांनी त्या चुकांना स्वतःच्या ओळखीचा भाग बनू दिला नाही, त्यांनी त्यांना शिकण्याची संधी मानलं. परफेक्शनिझमची दुसरी मोठी समस्या म्हणजे अनरिअलिस्टिक स्टँडर्ड्स. आपण स्वतःसाठी असे निकष ठरवतो जे कोणालाही कायम पूर्ण करता येणार नाहीत. स्वतःची तुलना नेहमी इतरांच्या सर्वोत्तम क्षणांशी करतो. सोशल मीडियावर दिसणाऱ्या परिपूर्ण आयुष्याशी स्वतःचं वास्तव तुलना करतो. मग कितीही यश मिळालं तरी समाधान मिळत नाही, कारण ध्येय सतत पुढे सरकत राहतं. यावर उपाय म्हणजे प्रोग्रेस ओव्हर परफेक्शन हा दृष्टिकोन स्वीकारणं. स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. परिपूर्ण होण्यापेक्षा सातत्याने सुधारत राहणं अधिक महत्त्वाचं आहे. छोट्या छोट्या प्रगतीमुळेच मोठे बदल घडतात. अपूर्ण सुरुवात ही परिपूर्ण स्वप्नापेक्षा नेहमीच अधिक मौल्यवान असते. याचबरोबर आवश्यक आहे सेल्फ कंपॅशन, म्हणजे स्वतःशी दयाळूपणे वागणं. आपण एखाद्या मित्राने चूक केली तर त्याला समजून घेतो, त्याला धीर देतो. पण स्वतःच्या बाबतीत मात्र खूप कठोर होतो. स्वतःवर टीका करतो, स्वतःलाच दोष देतो. मानसिक शांततेसाठी स्वतःशी मित्रासारखं वागणं गरजेचं आहे. चूक झाली म्हणून स्वतःची किंमत कमी होत नाही. उलट त्या चुका स्वीकारून पुन्हा उभं राहणं हीच खरी ताकद असते. शेवटी येते सायकॉलॉजिकल फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे परिस्थितीनुसार विचार बदलण्याची आणि स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या योजनेप्रमाणे घडणार नाही. कधी अडथळे येतील, कधी अपयश येईल, कधी अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. पण जो माणूस परिस्थिती बदलली तरी स्वतःचा दृष्टिकोन बदलू शकतो, तोच मानसिकदृष्ट्या मजबूत राहतो. कठोर झाडं वादळात मोडतात, पण लवचिक झाडं वाऱ्यासोबत वागतात आणि पुन्हा सरळ उभी राहतात. लक्षात ठेवा, परिपूर्ण माणूस असं कोणीच नसतं.
पण सतत शिकणारा, चुका स्वीकारणारा आणि पुढे चालत राहणारा माणूस नक्कीच असू शकतो. तुमच्या आयुष्याची गुणवत्ता तुमच्या परिपूर्णतेवर नाही, तर तुमच्या प्रगतीवर ठरते. म्हणून आजपासून परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा आणि रोज थोडं चांगलं होण्याचा संकल्प करा. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. जर आपण स्वतःला स्वीकारलं तरी दुसऱ्यांच्या मतांचा प्रभाव आपल्यावर का पडतो? पुढील अध्यायात आपण समजून घेऊया की अप्रूव्हल ॲडिक्शन म्हणजेच इतरांच्या मान्यतेची गरज आपली मानसिक शांतता कशी हिरावून. चॅप्टर 7. दुसऱ्यांच्या मतांवर जगणं बंद करा. एक क्षण स्वतःला हा प्रश्न विचारा. तुम्ही घेतलेले किती निर्णय खरोखर तुमच्या मनापासून घेतलेले होते आणि किती निर्णय फक्त लोक काय म्हणतील या भीतीमुळे घेतले? कदाचित तुम्ही एखादं स्वप्न सोडलं असेल, एखादं मत व्यक्त केलं नसेल किंवा एखादा नवीन मार्ग निवडण्याचं धाडस केलं नसेल, कारण मनात एकच विचार होता, लोक काय म्हणतील. अनेक लोकांचं आयुष्य त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही, तर दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार जगलं जातं आणि हीच मानसिक अस्वस्थतेची सुरुवात असते. यामागे काम करत असते नीड फॉर अप्रूव्हल, म्हणजेच इतरांनी आपल्याला स्वीकारावं, कौतुक करावं आणि मान्यता द्यावी अशी तीव्र गरज. ही भावना पूर्णपणे नैसर्गिक आहे. माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याला इतरांशी जोडलेलं राहायचं असतं. पण जेव्हा आपला आनंद, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता पूर्णपणे दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहते, तेव्हा ही गरज हळूहळू मानसिक ओझं बनते. यानंतर सुरू होते सोशल कंपॅरिझन. आजच्या डिजिटल जगात ही सवय पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. सोशल मीडियावर आपण लोकांचे यश, आनंद, प्रवास आणि उपलब्धी पाहतो. पण त्यामागील संघर्ष, अपयश आणि कठीण दिवस दिसत नाहीत. मग नकळत आपण आपल्या संपूर्ण आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या सर्वोत्तम क्षणांशी करतो. त्याचा परिणाम असा होतो की आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी आपण स्वतःला अपुरं समजू लागतो. यातूनच निर्माण होतो व्हॅलिडेशन ट्रॅप, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी बाहेरून मान्यता मिळण्याची सवय. एखाद्या पोस्टवर कमी लाईक्स आले तर मूड खराब होतो. कोणी कौतुक केलं तर आनंद होतो, पण टीका केली की आत्मविश्वास ढासळतो. अशा वेळी आपल्या भावनांचं रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात जातं. ते हसले तर आपण आनंदी, त्यांनी दुर्लक्ष केलं तर आपण दुःखी. ही परिस्थिती आपल्याला कायम अस्थिर ठेवते. याचा खरा उपाय म्हणजे इंटरनल कॉन्फिडन्स, म्हणजे आतून निर्माण होणारा आत्मविश्वास. असा आत्मविश्वास जो इतरांच्या टाळ्यांवर नाही, तर स्वतःच्या मूल्यांवर आणि कृतींवर उभा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागता, तुमच्या तत्वांनुसार जगायला सुरुवात करता आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देता, तेव्हा बाहेरच्या मतांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. कारण तुम्हाला स्वतःची किंमत इतरांकडून सिद्ध करून घ्यावी लागत नाही. याच प्रवासाचा शेवट आहे इमोशनल फ्रीडम, म्हणजे भावनिक स्वातंत्र्य. याचा अर्थ लोकांच्या मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं नाही. योग्य टीका स्वीकारणं आणि त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. पण प्रत्येक मताला आपल्या आयुष्याचा निर्णय घेऊ देणं योग्य नाही. प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. काही लोक तुमच्यावर प्रेम करतील, काही टीका करतील आणि काहींना तुम्ही कधीच आवडणार नाही. हे वास्तव स्वीकारणं म्हणजेच मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला सुरुवात कराल, त्या दिवशी तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल. कारण तुमचा आनंद बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून राहणार नाही. तो तुमच्या स्वतःच्या विचारांमधून, कृतींमधून
आणि आत्मविश्वासातून निर्माण होईल. आणि आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. एक अशी गोष्ट जी या सर्व तत्वांना एकत्र जोडते. पुढील आणि अंतिम अध्यायात आपण समजून घेऊया की जीवन खूप मोठं आहे. ते छोट्या गोष्टींमध्ये वाया घालवायचं नाही. आणि हा एकच दृष्टिकोन तुमचं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतो. चॅप्टर 8. जीवन मोठं आहे. छोट्या गोष्टींमध्ये ते वाया घालू नका. या संपूर्ण प्रवासात आपण एक गोष्ट वारंवार पाहिली. आपल्या आयुष्यातील अनेक समस्या प्रत्यक्षात मोठ्या नसतात, पण त्यांच्याबद्दल आपण तयार केलेले विचार त्यांना मोठं बनवतात. छोट्या चुका, छोट्या टीका, छोट्या गैरसमज आणि छोट्या अडचणी, या सगळ्यांवर आपण इतकी मानसिक ऊर्जा खर्च करतो की आयुष्यातील खऱ्या आनंदाकडे पाहायलाच विसरून जातो. एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. 5 वर्षापूर्वी ज्या गोष्टीमुळे तुम्ही खूप अस्वस्थ झाला होता, ती गोष्ट आजही तितकीच महत्त्वाची वाटते का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. कारण काळ पुढे जातो आणि अनेक गोष्टी आपोआप मागे पडतात. हीच बिगर पर्स्पेक्टिव्हची ताकद आहे. जेव्हा आपण प्रत्येक घटनेकडे थोड्या मोठ्या चित्रातून पाहायला शिकतो, तेव्हा छोट्या समस्यांचं वजन आपोआप कमी होतं. त्या क्षणापुरत्या त्या मोठ्या वाटतात, पण संपूर्ण आयुष्याच्या तुलनेत त्या फक्त एक छोटासा भाग असतात. याच विचाराशी जोडलेली आहे इम्परमनन्स, म्हणजेच प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे ही जाणीव. आनंद कायम राहत नाही, पण दुःखही कायम राहत नाही. यश कायम राहत नाही, पण अपयशही कायम राहत नाही. प्रत्येक भावना, प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक अडचण एक दिवस बदलणारच आहे. जेव्हा आपण या सत्याचा स्वीकार करतो, तेव्हा मन अडचणींना शेवट समजणं थांबवतं. त्याऐवजी त्या फक्त आयुष्याच्या प्रवासातील एक टप्पा आहेत असं वाटू लागतं. पण मनाला खऱ्या अर्थानं शांत ठेवण्यासाठी अजून एक शक्तिशाली सवय आवश्यक आहे. ती म्हणजे ग्रॅटिट्यूड सायकॉलॉजी. आपला मेंदू नैसर्गिकरित्या काय नाही याकडे लक्ष देतो. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतो, तेव्हा विचारांची दिशा बदलते. कुटुंब, मित्र, आरोग्य, शिकण्याची संधी, एक नवीन दिवस, या साध्या गोष्टींची जाणीव मनात समाधान निर्माण करते. कृतज्ञता समस्या नाहीशा करत नाही, पण त्या समस्यांपेक्षा जीवनात अजून कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत याची आठवण करून देते. या सर्वांचा शेवट होतो मेंटल पीसमध्ये. मानसिक शांतता म्हणजे आयुष्यात कोणतीही समस्या नसणं नाही. मानसिक शांतता म्हणजे समस्या असतानाही स्वतःचं संतुलन टिकवून ठेवणं. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवता, स्वतःला स्वीकारता, दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहत नाही आणि वर्तमान क्षणात जगायला शिकता, तेव्हा मन हळूहळू हलकं होऊ लागतं. बाहेरचं जग तसंच राहतं, पण त्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलते. आणि हा बदल टिकवून ठेवण्यासाठी काही डेली हॅबिट्स फॉर इमोशनल बॅलन्स आवश्यक आहेत. दिवसाची सुरुवात काही क्षण शांत बसून करा. दिवसात एकदा स्वतःला विचारा, ही गोष्ट खरंच इतकी महत्त्वाची आहे का? प्रत्येक रात्री 3 अशा गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. प्रत्येक टीकेला उत्तर देण्यापूर्वी काही सेकंद थांबा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी तितक्याच प्रेमानं वागा जितकं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी वागता. लक्षात ठेवा, आयुष्य खूप मोठं आहे, पण ते अनंत नाही. आपण किती वर्ष जगलो यापेक्षा ती वर्ष आपण कशा मनस्थितीत जगलो हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून
छोट्या गोष्टींना तुमचा आनंद, तुमची शांतता आणि तुमची ऊर्जा चोरू देऊ नका. कारण शेवटी लोकांना तुमच्या चिंता आठवणार नाहीत, पण तुम्ही जगलेलं आयुष्य नक्की आठवेल. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. प्रत्येक दिवस थोडा अधिक शांत, थोडा अधिक सजग आणि थोडा अधिक अर्थपूर्ण जगण्याचा. कदाचित हीच सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात